माझं नाव मिताली. हाय, मी रामेश्वरी. आणि ही आरोही. आत्ता आम्ही चाललो आहे स्टॉकहोम या सिटीमध्ये. आणि स्टॉकहोम ही स्वीडन या देशाची राजधानी आहे. तर आत्ता आम्ही स्टॉकहोम या ही सिटी एक्सप्लोअर करण्यासाठी निघालो आहे. आम्ही स्वीडनमध्येच ॲक्च्युली राहतो. स्वीडनमधल्या दुसऱ्या सिटीमध्ये म्हणजे हेल्सिंगबोर्गमध्ये राहतो. पण हेल्सिंगबोर्गमधून आम्ही दुसऱ्या सिटीमध्ये म्हणजे स्टॉकहोम या सिटीमध्ये जाणार आहोत. हाय, स्टॉकहोम ही स्वीडनची राजधानी आहे. तर आम्ही स्टॉकहोम एक्सप्लोअर करणार आहे. तर आमच्यावर तुम्ही एक्सप्लोअर करा स्वीडनची राजधानी. चला मग आता आम्हाला किती वाजलेत? 12:30. 1:30 वाजता बस आहे. 1:30 वाजता आम्हाला इथून डायरेक्ट बस आहे. कसं वाटतं तुम्हाला? We are very excited. पण कसं वाटतंय म्हणजे We are very excited and we are looking forward to see some new destination. तर बघूयात काय रिव्हील नाही करत आता बघा तुम्ही थोड्या नंतर काय मजा येणार. अरे मजा आहे ना. आरोही कुठे चालली आहे तू? स्टॉकहोम. बॅगा आमच्या किती आहेत? 1 2 3, तिकडे 1 4 आणि 5. बरोबर 1:30 वाजता बस निघाली आहे. आरोही गेम खेळते. रात्री 8 वाजता पोचलो आम्ही हॉस्टेलवर. हे बघा असं आहे. हे एंट्री आहे. इथे कोड टाकायला लागतो. त्यांनी मेलमध्ये जो कोड दिला होता तो टाकला आणि मग डोअर ओपन झालं. इथे ही कॉमन रूम आहे एक. इथे लंच किंवा डिनर करू शकतो आपण. आणि ह्या रूम्स आहेत. आमची 17 नंबर रूम होती. या साईडला पण एक रीडिंग रूम आहे जिथे चेअर्स ठेवल्यात. आणि या साईडला वॉशरूम आहे. इकडे शॉवर जेल, क्रीम्स आणि शॅम्पू ठेवलेत. आणि ही आहे रूम. चौघांसाठी 4 बेड्स आहेत. आणि स्पेस पण भरपूर आहे तशी. हे किचन आहे. असं सकाळी मस्त मॅगी केली आणि चहा पण ठेवला. मस्त मॅगी खातो आता. नको. आत्ता 10:30 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय फिरायला. सकाळी ब्रेकफास्ट केला आणि आता चाललोय. हां, मस्त छान वेदर आहे. ऊन पडलं आज छान मस्त. चला.
अरे हां कार आली. इकडे नोबेल प्राईज म्युझियम आहे. आतमध्ये जाणार आहोत आम्ही, पण आज नाही, उद्या जाणार आहे. सहा जून म्हणजे त्यांचा इकडे नॅशनल डे असतो. सो काहीतरी प्रोग्राम चालू आहे इकडे. बरीच गर्दी पण आहे इकडे. या शॉपमध्ये बरेच स्नॅक्स ठेवले. केक्स आहेत, ज्यूस आहे. बघ तरी तुला काय हवंय. आहे स्ट्रॉबेरी केक पण आहे. 2 स्ट्रॉबेरी केक्स घेतलेत आम्ही. सचिन तुम्ही छान आहे केक. नॅशनल डे आहे आज त्यांचा, सो इथे खूप गर्दी आहे. परेड चालू आहे तिकडे. पेंटिंग बघा किती सुंदर आहे. बघा अरे किती सुंदर पेंटिंग काढले काकांनी. समोर त्या बिल्डिंग्स दिसतात ना, त्याच काढल्यात. मस्त पेंटिंग केलं आहे. ओल्ड टाउन सिटी आहे ही खूप फेमस आहे. खूपच सुंदर पेंटिंग्स आहेत.
आता दुसऱ्या एका ठिकाणी जाणार आहोत आम्ही. छान पाणी आहे इकडे. थोडा वेळ इकडेच बसतो आता निवांत. जाता जाता आता एका मॉलमधून चिकन घेतोय आम्ही डिनरसाठी. उभा चिरला तरी चालेल. नेताजी आत्ता कांदा कापला. नेताजी चिकन करणार आहे आज. ताई वॉश करून घेत आहेत. येताना आम्ही 2 कांदे, मिरच्या, लसूण आणि हळद मीठ आणलं होतं. लसूण सोलते. हा इथे कोणकोणते मसाले? मिरे पावडर पण आहे. मिरे पावडर आहे, मीठ आहे. इथे लेफ्ट ओव्हर पण आहे जे आपण यूज करू शकतो. चिली फ्लेक्स. चिकनमध्ये राईस टाकला डायरेक्ट. एकदम सिम्पलच करणार आहे. पाणी टाकून येतं काय आता मला वाटतं 2 मिनिटं वापरतो. आरोही कुठे गेली काय माहिती. आय थिंक बाहेर आहे. आरोही बाहेर आहे. नको ते आपलं नसेल. अबे इथे लिहिलं ना फ्री फूड ऑन दिस शेल्फ अँड बिलो. ज्यूस आहे ना ॲपल आणि हे ॲपल 10/9/2024. घेऊया थोडा. इथे लिहिलं नाही बघा ना फ्री फूड ऑन दिस शेल्फ अँड बिलो. घेऊ शकतो ना. टेस्ट लिहिलं ना फ्री फूड. हो ना फ्री लिहिलं इथं फ्री. ते वरचं नाहीये का? वरचं हे पण आहे. ते वरती जे ठेवलंय. कांद्याची पात पण आहे टाकायची का थोडी? नको आता नको चांगली नाहीये. हे तो हे काय आहे साईडला? काय कोणती तरी भाजी इकडे या साईडला. नाही त्या बॅगेत. 1 मिनिट. कुठं ठेवलंय आपण? गेलं कोणतरी घेऊन. नाही आपलं दुधाचं इकडे ठेवलेलं. हे का फ्री? हे का हे नेताजी शिल्लक दिलं. हे आपलं फ्रीमध्ये नाही ठेवलं आहे. हे फ्री नाही आहे. हां हे फ्री आहे. हे पहा हे ज्यूस पण आहे. बघू शकतो. चांगलं आहे ना? बरं आहे. 10/9 म्हणजे कधी वेळ आहे ना.
हो माझा मोबाईल पाणी टाकलंय ना, टाकायचंय पाणी. आरोही आत बाहेर खेळते. काय खेळते आरोही? कुठे चालली तू? बाय बाय. तर चिकन राईस होतोय अजून. आम्ही बसलोय आता टेबलवर. कधी होतं किती वाजलेत? 8:30 हां 8:30 वाजलेत. 8:45 होत आले. आम्ही दुपारी फिरायला गेलो होतो तेव्हा तिथे खाल्लं होतं, बाहेरच खाल्लेलं. पण एक टाइम तरी आपल्याला इंडियन फूड पाहिजे, घरचं. मागच्या वेळेस आपण आलो होतो इथं स्टॉकहोमला ना, गेल्या वर्षी मागच्या वर्षी. पण आम्ही एकच दिवस राहिलो नव्हतो, एकच दिवस होतो. एकच दिवस फिनलंडला गेलेलो आपण तेव्हा. हां त्यामुळे मी आता 4 दिवस सगळं. 4 दिवस. उद्या म्युझियम आय थिंक. हां उद्या बहुतेक म्युझियमला जाणार आहे. आणि परवा आहे. म्युझियम आणि जवळ हे पण आहे ना, अम्युजमेंट पार्क पण आहे. ते पण. हां उद्या हे हॉस्टेल सोडून दुसऱ्या हॉस्टेलवर जाणार आहे. जेव्हा पण आपण फिरायला जातो तेव्हा जनरली हॉस्टेलच बघतो. हां आणि विथ किचन, म्हणजे स्वतः काहीतरी कुक करून खाऊ शकतो. हॉटेलपेक्षा हॉस्टेलवर आपण हॉटेलमध्ये करू गेलं तर शकतो. तुम्ही नाही करू शकत काही. हो आणि बाहेरचं एवढं इथलं फूड नाही खाऊ शकत तुम्ही. लास्ट टाइम पण म्हणजे 3 वेळा, सकाळी ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. सकाळी ब्रेकफास्ट तर इथेच केलेला, मॅगी केलेली. आणि आता दुपारी ठीक आहे, दुपारी थोडंसं खाल्लं बाहेर. रात्री आता राईसचा स्मेल इतका भारी येतोय ना की सगळे आम्हाला येऊन विचारतायत तुम्ही काय बनवताय, काय करताय. खूप छान स्मेल येतोय, बाहेरपर्यंत स्मेल येतोय त्यांना. आणि एका टुरिस्टने टेस्टसुद्धा केला. She liked. You liked it? I love Indian food. And I could smell it. And when I came up, and I'm like, all right, I'm going to go tell them it smells really good. And then she offered me a bowl. Okay, say no. Okay. I love this. Are you videotaping right now? Okay. I could smell it as soon as I came into the hostel. And I thought, somebody's cooking Indian food. I need to go investigate. Because I love Indian food. And then I was offered a bowl. And I'm thoroughly enjoying it. It's super spicy. And I just learned that the spices came from India in the suitcases. So it's authentic as it can be. Yeah. Thank you. Thank you. बस का? छान झालं, मस्त झालं. जेवण करून चालायला बाहेर आलो. 10 वाजले तरी बघा किती उजेड आहे अजून. छान होता आजचा दिवस. आणि जेव्हा बाहेरच्या देशातल्या लोकांना आपलं इंडियन फूड आवडतं तेव्हा खूप भारी वाटतं. नेक्स्ट व्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला असंच काहीतरी नवीन बघायला मिळेल. हा आमचा पहिलाच व्लॉग आहे. सो नेक्स्ट व्लॉगसुद्धा नक्की बघा. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.